दंडवत हात जोडून काय करतात पोथीच्या वेळेला? या दृष्टाची प्रार्थना. सर्व उपकार काशी दंडवत करावा लागतो आणि परंपरा आठवावी लागते. नुसतं हात जोडून नसतं. ही ज्ञान परंपरा कशी आली? ती हे शास्त्र दृष्टापती कारण होय का? मग ते शास्त्र का पूर्वविधितेत ईश्वर म्हणलेलं आहे. हे दोन्ही ठिकाणी ईश्वरानेच हे कनेक्शन जोडलं. मग दररोज का दंडवत करायचा? काय युजर नेम आणि पासवर्ड असतो का नाही? तो पासवर्ड आपला टाकता आला पाहिजे. युजर नेम देवाने सांगितले म्हणून ती प्रार्थना अशी असावी लागते. आणि ती प्रार्थना परमार्गामध्ये अशा लिखित स्वरूपाची नाही. होता नव्हता अर्थ आपल्या आपण जाणावा आणि तो समग्र गुरुकुळाने ओळखा. ईश्वराची प्रार्थना करावी प्रसन्न मनोधर्माने. हे सगळं ऐकावं. देवाने अवसरकाळी मंगळकाळी अवस्थान श्री चक्रधरारायांची त्या अवस्थानाला अव्यक्त मनोधर्माला व्यक्त प्रसन्नतेला तुमच्याबद्दल अनादी सृष्टी जे शास्त्राचं अभिरण झालं ती खंत विसरून देवाने आता आपल्या पराशक्तीच्या माध्यमाने आपल्या अंतःकरणी बोध स्थिर करावा. ज्ञानशक्ती स्थिर करावी. हे शब्द ज्ञान चालू आहे ना सध्या. त्याच्यामध्ये आलेला जो व्हायरस आहे अनाधिकाराचा, विद्येचा, रजतमाचा, सत्वाचा, अशा अनेक गोष्टी असतात. राजसा, तामसा, धर्मी म्हणजे ज्ञान धर्माला अधिकार. हे सगळं विषय लक्षात घेऊन पोथीच्या अगोदर स्मरण करतात. परमार्गाचा नियम गमावून बसतात 10 मिनिटं. हे मी असं आहे आणि मला आता असं व्हायचंय. वैराग्य देवासारखं राऊता आधी भट्टबास म्हणाले, बघा माझ्या अगोदर माझा मुलगा गेला पण संबंधाला, तर तो पण संबंध आता देवाने आपल्याला या ज्ञान संबंधातून द्यावा. अशा वेगवेगळ्या प्रार्थना आपल्याला आल्या पाहिजेत करता. आणि विशेष करून नवरात्रामध्ये समग्र गुरुकुळ आता आपल्या ठाया बसलेला असतो. कुणी स्थानाजवळ असतो, कुणी खेड्यामध्ये आपापल्या मंदिरात बसतात, कोणी एखाद्या मोठ्या उपदेशाचं घर असेल तर ते घरी बसतात. असं नाही की नवरात्र म्हणजे स्थानाजवळ जाऊन बसावं असा कुठलाही विधी लिखित नाही. म्हणजे आपण जे कर्मकांडात स्वतःला गुंतवून घेतो, गुंतवल्यासारखं आहे ते. कुठल्या तरी विधीचं हे करायचं, विधीचं स्तोम नाही माजवलं पाहिजे. ते स्तोम माजवल्या जातं. संसारी लोक आहेत, त्यांना जमत नाही. ते करतात बिचारे. आपल्या गावामध्ये मठ आहे, या निमित्ताने होईना होतंय ना ते.
सर्वजण जे करतात ते चांगलं आहे, योग्य आहे. आपण त्या कृतीला समर्थन केलं पाहिजे. त्याला वेगळा आयाम देऊ नये. विधीचा आयाम देण्याची पद्धत सध्या खूप चालू आहे. तर देऊ नये त्याला कुठे. ते करतात ना आपले उपदेशी, पहाटे मठात येतात, आरती करतात, बसतात सगळेजण, पोथी करतात. आणि ही नवरात्र सतत लाभली पाहिजे, आहे की नाही? सतत करायला काय हरकत आहे आपल्याला? निरंतर परमेश्वराची आरती सांगितलेली आहे. नवरात्रातच करावी असं बी काही नाही, वगैरे वगैरे. म्हणून पोथीच्या अगोदर अशा दृष्टाची प्रार्थना करता आली पाहिजे. आणि काल आपण पूर स्वीकार या लीळेवरती विवेचन पाहताना प्रधानाच्या मनामध्ये आता हरिपाळ देवाने देह उठवल्यामुळे विकल्प आलेला आहे. आणि त्या विकल्पाचं निरसन करण्यासाठी त्यांनी त्यांच्या आजूबाजूला असलेल्या 12 गावाच्या सगळ्या दरे दरकुटे, गिरी कपाटे, तळामळा, मळमळिया, देवळे, राणी वणी, असं अडदरे म्हणजे अरण्यातल्या दऱ्या, बारक्या मोठ्या, हे सगळं शोधण्यासाठी आपले सैनिक वाट लावले. ते सर्वजण पाहून आले. तो ते काही न देखत कुठेही मेलेल्या एखाद्या माणसाची बॉडी, प्रेत शरीर काय भेटलेलं नाही. आणि मग कोणत्याच योनीचं नाही, माणसाचंच पाहिजे शरीर असं नाही. ते सांगतात की जी भलतीये योनीचे प्रेत शरीर न देखो. कारण बरेचसे सिद्ध साधक व्याघ्र वेशात क्रीडतात, वगैरे वगैरे असतात ते त्या रूपाने. म्हणाल ते दिसलंच नाही. मग आपले राणी करवी कमळाई साते विहरणीच्या खुणा पुसविल्या. मग तो घरी विचारतो आपल्या पत्नीला की बाई तू सुनाला विचार की तुझ्या विहरणीच्या खुणा एकांतातल्या असो, उठता बसताच्या असो, पत्नीला जास्त माहित असतं नवऱ्याची वर्तन शब्द आहे ते. वागणीमध्ये अनेक प्रकार असतात. मग ओहरिये कमळाव साते वर्तन पुशिले. ओहारी सुनाला म्हणतात ओहारी. सून कमळाव साते पुसायला ते विचारलं. आणि मग हरिपाळ देवाने आधिराच्या खुणा सांगितल्या. अनारसिया नाही, एकही खून त्यांनी इकडले तिकडे नाही, बरोबर सांगितलं. त्याने संदेह न फिटेची. प्रधानाचा संदेह फिटलाच नाही. विकल्प आला की फिटत नसतो, जात नसतो तो लवकर. तो तुम्हाला शेवटी तिथं गेल्याशिवाय जात नाही तो विकल्प. विकल्प किती रूपाचा असतो? विकल्प शून्यामध्ये आपल्या देवाने विकल्प शून्य व्हायला, देवता जनित विकल्प, है की नाही? विचिकित्सा रूप विकल्प, हा चांगल्या जातीचा, तो हा, हे घाण हे चांगलं, वगैरे विटाळजनित विकल्प. आणि मग हाच विकल्प जर तुम्ही इकडे करू लागले परमार्गी, विधीमध्ये विकल्प करायचा, भावात विकल्प करायचा, हे होतो बरं. ज्ञानाने जायला पाहिजे, पण ज्ञानाने जास्त येतो तो. पता नाही हा विकल्प कुठून कसा कालपूर
स्वीकारलेमध्ये विकल्प कसा आला प्रधानाच्या मनामध्ये, त्या विकल्पापर्यंत आलो होतो. आणि इथे त्यांनी आपल्या सुनेला विचारायला लावलं आणि सुनेनं विचारल्यावरही संदेह न फिटेची, संदेह फिटायला तयारच नाही. असे बरेच वचन आहेत स्वामींचे विकल्पाच्या संदर्भात, आहे का नाही. विकल्प शून्य व्हायला होता पाहिजे. पाळंथ हा काय, विकल्पामुळेच दोष येतो त्याला आणि तो फिट बसतो. बरं, देवताजनित विकल्पाबद्दल सांगितलं, विकल्प त्रुटी अन्य महात्म्याची साजाते. इथं करावं, अन्य महात्म्याच्या साजात्यासारखं तुमचं झालं. म्हणजे हा जो विकल्प आहे, विशेष करून कल्पना करत बसणे, परमेश्वराच्या विधीबद्दल सुद्धा कल्पना करतात. म्हणजे जास्त मला सांगता नाही येणार विवेचन, कामापुरतं ठीक राहील, आहे की नाही. हा तर मराठीतला आहे, राजा आहे, तो चतुर कुशळ आहे, त्याच्या मनातला विकल्पच जायला तयार नाही. आणि मग प्रधाने बाळलेने पुसविले. आता हे बाळ येणं हे आईला माहित असत, पण इथे लिहिलेलं आहे, कमळा राणी म्हणितले तुमचे बाळ येणे के आहे. हे मानन मातेला विचारायला पाहिजे खऱ्या अर्थात. बाळ येणं कोणाला विचारावं. सर्वज्ञ म्हणतात ना, उगाना अमके तमके ठाई आहे. उगाना शब्दाचा अर्थ काय होतो, सामान ठेवण्याची जागा. बाळ येणे म्हणजे बाळ लेणे याची तर विकल्प जाणार आहे त्या गोष्टीने. बाळपणात जो खेळ खेळायचे स्वामी, झाडावर चढून बसायचे, बाळ लेणं पुसविणं. मग पूर्वीच्या काळातलं बाळ, लहानपणात लग्न व्हायचे ना पूर्वी, म्हणून इथे महिमभट्ट आणि विशेष करून कमळाराणीलाच पुढं केलेलं आहे. प्रधानाने महाराजा आईला विचारायला पाहिजे, तसं नाही आहे इथे. कमळाईला जुन्या काळात लवकर होते लग्न, म्हणून ते बाळ लेणं पुसविलंय. बाई ग म्हणाले, विचार बरं कमळा राणीला. अनेक प्रकाराने ते विचारलं गेलं असेल. महिमभट्टांना लीळाचरित्र लिहिताना योग्य शब्दाचा वापर केलेला आहे, बाळ लेणं. सगळं विवेचन आपण समजून घ्यावं लागतं ते. आणि थोडक्यात सांगितलं की बाई माझं बाळ लेणं जे आहे ना, ते उगाना अमके तमके ठाई आहे. कोटी घरात आहे म्हणाले, इकडल्या बाजूला कोपऱ्यात ते आहे, इकडल्या इकडं बॅट आहे, इकडं ऑली अमके आहे म्हणाले. बघ तिथं आहे म्हणाले, या बाजूला त्या बाजूला अशा अशा वस्तू, माझा चेंडू आहे म्हणाले.
तो असा तुटलेला आहे. मग खून पुरली इतुली तयाचा संदेह निवर्तला आणि भ्रांती पिटली. हे भ्रांती आणि संदेहच दुःखी करत असतात संसारात. दोन गोष्टी, संदेह, संदेह त्रुटी करो ये कसं वचन आहे मला शास्त्राबद्दल? वचन वचन आपल्या देवाचं ब्रह्मवाणी आहे. स्वामी म्हणाले, जर तुम्हाला इकडं तिकडं ज्ञानिया भेटत नाही तर तुम्ही जाऊन संदेह त्रुटी करो ये वचन. मग दररोज सूत्रपाठाचं पारायण झालंच पाहिजे. मी नाही सांगणार तुम्हाला, अर्थ सांगितला, आलं पाहिजे ते. आपण शब्द ज्ञानात आहात हे विसरू नका. स्वामींचे शब्द आपल्याजवळ असलेच पाहिजे. आणि भ्रांती फिटली, आता विकल्प फिटून गेला त्याचा. संदेहानंतर भ्रांती फिटत असते असं साहित्याचा नियम आहे. जोपर्यंत तुम्ही संदेह अवस्थेत आहेत तर तुमच्या मनाची भ्रांती फिटत नसते आणि ती अनुभवाने येते, फिटते, विचारानं फिटते. आणि तुमचा प्रसव असेल, संदेह निवर्तल्याशिवाय भ्रांती फिटत नाही. हा सिद्धांत माईमभट्टाने या लेळेत सांगितलेला आहे. कुठलाही असो, संसारातला असो की परमार्गातला असो. परमार्गी संदेह असतात, शास्त्राचे असतात, आचाराचे, विचाराचे, वागणुकीचे वगैरे वगैरे. हे फिटलं पाहिजे. मग बाईश्री म्हणितले, बाबा आता हा पूर्वार्ध असल्यामुळे सर्वज्ञ ही लीला कोणाला तरी सांगतात, कोणीतरी ऐकत आहे, त्याच्यावरती पृच्छा होते. बाबा बाबा तरी तो जरी शहाणा कुशळ तर इतुलेनी कैसे नेणे. बाईसांना प्रश्न पडला, एवढं एवढं आहे तर त्याला साध्या गोष्टी समजत नाहीत काय? त्याला कुणाला? हरफळा देवाला. सर्वज्ञ म्हणतात, बाई परमेश्वर सकळ ही देहधर्म जीवधर्म स्वीकारती. हे प्रश्नांचं उत्तर दिले इथे, पण विचार करण्यासारखं. हे कैसे बाबा? सर्वज्ञ म्हणले, बाई येथून त्याचे गुणधर्म स्वीकारले, जीवधर्म स्वीकारले. गोपाळ मंत्री दीक्षा, गोपाळणी आन, जुवाचे व्यसन, राणीचा पड्याव, हरिपाळ नाव, ऐसे पाचही गुणधर्म स्वीकारले. माते नाव महालायचे, पित्याना विशाळा देव आणि खिचडी पापडाची आवडी. आणि मग बाकीचे वय जसं असेल तसं रूप, त्यांचे गुण, काही उपगुण असतात जीवनामध्ये, त्या स्वभावात बळ, पराक्रम, जाणीव, बऱ्याच गोष्टींची शहाणीव करणे, चातुर्यता असावी, चतुरपणा असावा आणि कुशळता. हे सगळं असेल तर व्यवस्थित होतं. संसार असो की परमार्ग असो, या गोष्टीवरती विशेष भर देतो आपल्याजवळ. बळ पाहिजे ना काम करायला, हे की नाही? सगळंच पाहिजे. चतुरपणा पाहिजे, शहाणपण पाहिजे, त्या कार्याची जाणीव पाहिजे. परमार्गामध्ये खूप मोठं काय म्हणतात ना, या 10 गुणांचा स्वीकार ज्या परमार्गी आहे तो बहुताशी आधार होतो आणि प्रेमाच्या क्रिया घडतात.
सहन करावं लागतं. उपसहने असे अनेक गुण आहेत. पण पोटात घालणे, पुन्हा बाबांचा हा व्यक्तीचा काय विषय. स्वामींचा मार्ग आहे ते. स्वामींची महादायसा कोणीतरी असली पाहिजे. मुद्दाम माईभट्टाने सगळं सांगितलं. आणि मग स्वामी सांगतात की बाई मग तिथे एक पुत्र झाला आम्हाला, आणि मग तिथपर्यंत राज्य केले. आणि मग महादायसा तिथे आहेतच. म्हणाले जी जी आमचे गोसावी काही गुजराताच्या प्रधानाची कुमार होती. स्वामी आले हो. मग महादायसा विचारते, जेजी तर म्हणाले तुमचं एवढं मोठं होतं साम्राज्य, राज्य, एवढं मोठी सेवक, दास, दासी, तर म्हणाले कैसे निगोदिले, कसं काय निघाले म्हणाले तुम्ही तिथून. आणि मग यानंतर स्वामींनी रामयात्रेची गोष्ट सांगितली. म्हणजे आम्ही सांगू का बाई तुम्हाला. म्हणाले हो. स्वामी सांगतात आम्हाला आता सारी खेळावयाची प्रवृत्ती. स्वामींना ते पण स्वीकारावं लागतं. सारी म्हणजे सारीपाट, सोंगट्याचा खेळ. आणि त्यासाठी स्वामी प्रतिदिनी जुहाटे अशी विजय करते. जिथे जू खेळला जातो, दूत क्रीडा पांडवांची काय होती. आणि मग सारीचे जू प्रत्येही खेळीते. सोंगट्याचा खेळ खेळताना दूत मांडला जायचा. आणि मग स्वामी जिंकायचे. आणि जिंकलेलं जो जिना आहे ते तू काही दानाशी देते, ही प्रवृत्ती आहे स्वामी. पैसे भेटले की देऊन टाकायचे. आणि मग एक औदास्याची प्रवृत्ती स्वीकारली. मग एक दिवस असं करता 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 कणव संपली की औदास्य येतं. हा नियम आहे. मग औदास्य स्वीकारतात. मग औदास्याचे वेगवेगळे प्रकार असतात. उदासीन एक कायमची उदासीनता, एक थोडी बहुत उदासीनता असते, काही क्षणिक उदासीनता असतात, काही अपराध केल्यानंतर. आता ही कायमची उदासीनता आहे. पुन्हा स्वामींनी कधीही त्यांना बोलवून घेतलं नाही, फोन केला नाही, या हो मला भेटायला, मी आता त्याग करून निघालाय. तर ही उदासीनता कशी आहे आता. औदास्याची प्रवृत्ती कायमची आहे. तिथे त्यांचं तोंड पाहणे नाही. बघा, जी कणवाली घेऊन स्वामींना द्वारकेहून भडोसला, वर्ष दीड वर्ष राहिले असते स्वामी तिथे जवळ, आणि आता गेली. आता निघाले स्वामी, निघण्याची तयारी करतात. मग कशी तयारी करायची, तर मग हरी स्वीकारली, हार पत्करावी लागते. हार न स्वीकारत आला की विजय प्राप्त होतो. हा मानसिक विचार आहे. ती दिशी भोवताची जू हरविली. मग एका दिवशी स्वामींनी खूप पैसेच हरवून टाकले. पाऊगे श्री चरणावरी हात ठेवून विनविले. पाऊगे शब्द आहे. पाऊगे म्हणजे काय. नाही, जो खेळणारे हे वेगळे असतात. आणि पाऊगे तिथे एक विशेष माणूस बसलेला असतो, तो पेन कागद घेऊन बसलेला. नाव सगळ्यांचे नाव असतात. याने इतके जिंकले, याने एवढे हारले. पैशाचा हिशोब ठेवणारा जो कारकून असतो त्याला पाऊगे म्हणतात. तो पाऊगेने
श्रीचरणावर हात ठेवून इनविले जीजी म्हणाले आक पाहिजो. मग पुढारी खेळलो. ते म्हणाले बघा ही वही बघा म्हणाले. आता तो आक कुठं आला? मोबाईल मध्ये आला, ऍप मध्ये. कसला ऍप म्हणतात त्याला? काहीतरी म्हणतात त्याला, आपण काही खेळत नाही ते. रमी रमी काय? जंगली रमी. हा ती जंगली रमी आली. गव्हर्नमेंटची परवानगी त्याला अधिकृत. आणि सगळे तरुण मुलं आजकाल रमी खेळतात. आता काय ते गंमतच आहे ती. त्याच्यावरती लाखो रुपयांचा डाव खेळला जातो. लाखो रुपये जातात, हारतात. ते स्वामींना ते सांगतात तो पावगिया. म्हणतो बाबा सॉरी, तुम्ही बघा हे शो, ही वही बघा, इथे एवढे पैसे तुमच्या नावाने आहेत. मग स्वामी म्हणतात ठीक आहे. मग आता येतो. मग आम्ही गोळा झाला, स्वामींनी तिथे गोळा केला, विडा झाला. सर्व म्हणले तुमचे देई जाईल हो, देऊन टाकू म्हणाले, काय हरकत नाही. मग ते सगळे म्हणतात, आता सगळेजण आहेत ना ते जुवारी, जी जी हरविले असे ते वेची जो दिजो मग खेळी जो जुईचे जुई का भुईचे भुई. मला व्यवहाराचा व्यवहारातच संपावा. तुम्ही राजे लोक आहेत, मोठे श्रीमंत आहात, तर म्हणाले देवा आमचा आम्हाला देऊन टाका आणि आत्ताच द्या. तर पुढे खेळा. वेगवेगळ्या अड्ड्यावरती वेगवेगळे पिये असतात. बुधवार पेठेतला पिये वेगळाच असतो. सगळ्या वेश्यांची बॉस बसलेली असते, पान खाऊन हॉटेलला लाली लावून बसलेली असते. सगळ्या ठिकाणी असतात मुख्य. लग्नाच्या ठिकाणी एक मुख्य असतो बघा. लग्न एखादा असतं, हा नुसता पुढारी असतो. टोपी घालून फिरतात. सगळ्या ठिकाणी असतात ते. परमार्गी असतातच. बाबांचे पिये. ते धर्मरोज आपले तर बरं आहे, नाही तर गोंधळ होतो तो. मग तो पावघ्या म्हणतो बाबा बाबा आता बस पुरे. मग फळे मुरडले, सारीवरी हात ठेविला, फासे धरले, उठविले. उठविता उपान्नवरी ज्वारी हात ठेवी. तो मुख्य माणसाने उठवलं म्हणजे बस. सारी सारी हातात होती स्वामींच्या, बंद हात ठेविला. तो डाव मांडलेला होता, तो गोळा करायला लावला. फासे धरले. हे फासे मध्ये आहेत, इथं आलेच फासे ते. शकुनीच्या हातात होते ते फासे, आहे का नाही? असं आहे ते फासे. तेच फासे कृष्णांच्या हातात असले असते तर तो त्याचा मामा होता. त्यांचा मामा जिवंतच होता ना. मग धर्मरूप माणसाच्या हातात फासे काही कामाचे नसतात. धर्मराच्या हातात फासे कोण टाकायचं महाभारतात? पांडवांच्या वतीने धर्मराज, की ज्याच्या सत्य या वचनावरती जमिनीच्या वर 10 फूट चालायचं आपोआप. सत्याची ताकद आहे. सत्य सत्यम ब्रूयात एवढंच वाक्य ऐकलं आणि धर्मराज पुन्हा क्लासला आलेच नाहीत. आणि मला आचरणात आणू द्या. ते धर्मराजांच्या हातात फाशी आहे. हा डाव आहे. अर्ध्यावरती डाव मोडला. ही अधुरी कहाणी आहे महाभारताची. अधुरीच राहिली ती शेवटी, का नाही? अधुरी ही कहाणी. ही फाशी अशी खेळायला होता. बंद केलं मला.
थांबा पैसे द्या, त्यावाजीची नामचा मग जावे. मग गोसावी हडप्याजवळी होते ते दिदले. हडपी म्हणजे कोण असतो? हडपी शब्द येतो. हडपी विडे देणारा जो असतो, स्पेशल विडा देणारा. घेतलं तरी न पुरे. ते खराब असतात ते. तो अड्डाच खराब लोकांचा असतो. म्हणाले आता सगळं आमच्याकडे जर संपलं, मग एक जण म्हणाले ते काय तुमच्या गळ्यात आहेत ना म्हणाले अलंकार, हातात कड, अंगठ्या, लकेट द्या ना म्हणाले. मग अलंकार भूषणे दिलेली. अशी आहे अवदासशाला जीवनामध्ये एक माणूस त्याग करत जातो. जसे अगोदर क्षेत्र संन्यास घडला पाहिजे वासनिकांना, मग त्यांनी मार्गात यावं संन्यास घ्यायला. आता ही सुरुवात आहे स्वामींची त्याग करायची. इथे सुरू झाला आता स्वामींचा त्याग. देऊन टाकले सगळे. स्वामींच्या श्रीमूर्तीवरील अलंकार भूषणे काय ते 22 रुपयाचे असतील का? भरपूर पैशाचे असतील ते. त्यावेळेला सोनं स्वस्त होतं ना. 1 रुपया तोळा असेल सोनं, आता 1,00,000 रुपये. त्यावेळेला 1 रुपया पण नसेल. सगळं देऊन टाकलं आणि मग भवताची समजावणी केली. म्हणजे आता निघतो आम्ही, आता जातो. मग ते बाकीचं ज्यांचं राहिलं होतं ते म्हणाले जीजी आमचे द्यावे. म्हणाले आमचे द्या ना आता. समाज चला आमच्या सोबत. मग ते दारवंठा जुवारी आले दारवंठ्यापर्यंत, राजवाड्याच्या मेन गेट पर्यंत ते सगळे आले. जीजी म्हणाले आधी आमचेच द्यावे. श्रीचरणावर हात ठेवून माचयाचा पुडा धरला. सर्वज्ञांच्या श्रीचरणाचा माथा धरला. म्हणाले अहो बाबा म्हणाले द्या ना आमचे पैसे. नका ना म्हणाले तुम्ही मध्ये जाऊ नका. तुम्ही राजवाड्यात गेल्यानंतर आमचं काही खरं नाही. आणि मग सर्वज्ञ म्हणतात अहो हे भित्री जाईल, तुमचे देईल, निष्ठा ठेवा म्हणाले आमच्यावर. मी नाही चालणार. तुम्ही मध्ये गेल्यानंतर हे आमचे धरती, तुमचे सेवक आम्हाला धरून मारून पिटाळून देतील म्हणाले. मग ते म्हणतात आम्ही गोसाव्याचे कवनी आळवावे, कवनाते विणवावे, आम्हा अवसर कैचा. वेगवेगळे शब्द आहेत बघा. इथं तर आम्ही तुमच्या पायापुढे विनंती करू शकतो, तुम्हाला आळवू शकतो. आळवणे आणि विळवण्यात काय फरक असतो? विचार करा. देवाला आळवावं लागतंय की नाही? गोसाव्या ते आळवावं लागतं, मग विणवावं लागतं. आणि मग अवसर कैसा. मग तुम्ही आता इथे उभे आहात, आम्हाला कोण अवसर तर तुम्हाला भेटू दे. आमचे गोसावी इथंच द्यावे, तरच भित्री जावं म्हणाले तुम्ही. प्लीज म्हणाले असं नका करू हा. ते आळवायला लागलेत आणि विनंती करतायत. भांडण नाही. आळवायला सुद्धा ज्ञान लागतं बरं का. नाही विनवायला सुद्धा ज्ञान लागतं. हा स्वामींच्या संबंधातला विषय आहे.
रुक्मिणीचा आळाप आहे नाही का, रुक्मिणीने आळवलेला आहे देवाला, भेटच नाही झाली ना, त्याला म्हणतात आळवणे. गोप गोपिका आहेत त्या आळवायच्या देवाला. यशोदामया आळवायची. आणि मग नंतर विनंती येते. चला ठीक आहे, विचार करा ह्या गोष्टीचा, आणि आपल्याला हे आळवायचे देवाला आणि विनवायचे. आळवण्यामध्ये सगळे शृंगार असतात. तुम्हाला कसं आळवायचं, रिक्वेस्ट असते, विनंतीमध्ये रिक्वेस्ट आहे. हा साहित्यिक म्हणजे साहित्यिक भाषा आहे, ती करता आली पाहिजे तुम्हाला. मग आता तुम्हाला इकडे बी नाही तिकडे बी नाही, उगाचच काय मजा नसते. हे भाव आहे, शब्दांना भाव असतात. आणि आम्हाला द्या. श्रीचरणावर माथा ठेवून नेले, तेवढी गोसाई विनंती स्वीकारली. सर्वज्ञ म्हणले तुमची धिजले आवी, हे स्नान देवपूजा अरवणा करी तर गोपाळणी आण. आम्हाला गोपाळाची शपथ आहे म्हणाले, आणि मग उभे आहे. अशा प्रकारे स्वामी आता इथे थांबलेले आहे. दंड